मित्रांनो, शेतीसोबत जोड व्यवसाय केला तर शेतकऱ्यांना शेती हा व्यवसाय परवडत आहे. परंतु मित्रांनो, आता जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये दुग्ध व्यवसाय या व्यवसायाला मोठ्या प्रमाणात चालना मिळालेली आहे. परंतु काही शेतकऱ्यांकडे स्वतःच भांडवल उपलब्ध नसल्यामुळे त्यांना हा व्यवसाय करता येत नाही. तर शेतकरी मित्रांनो, म्हैस पालन हा व्यवसाय खूप फायदेशीर आहे. या व्यवसायामार्फत शेतकऱ्यांना दूध तर मिळतं, त्याचबरोबर शेण सुद्धा हे मिळतं आणि शेणापासून सुद्धा चांगलं उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत असतं. तर मित्रांनो, या व्यवसायासाठी या व्हिडिओमध्ये आपण खर्च किती लागणार आहेत, या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे, या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्र लागतील या संदर्भात महत्त्वाचे अपडेट मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दिलेले आहे. तर म्हैस पालनासाठी सुरुवातीचा खर्च, शासनाचा योजना म्हणजेच अनुदान, अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहेत याची सर्व माहिती स्टेप बाय स्टेप आपण दिलेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही दुग्ध व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा तुम्ही दुग्ध व्यवसाय करत असाल आणि हा व्यवसाय सुरू करण्याचा विचार तुम्ही कदाचित केला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शांततेत पहा, संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप समजून घ्या. आणि मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करा. अशाच कामाचे आणि योजनेचे व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये भेटत राहतील. आता या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, चला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, 2 किंवा 5 म्हशींचा छोटा व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा असेल तर तुम्हाला म्हैस खरेदीचा खर्च, चांगली दूध देणारी म्हैस याचा खर्चाचा विचार केला 60,000 ते 1,20,000 पर्यंत तुम्हाला खर्च येऊ शकतो. त्याचबरोबर 3 किंवा 5 म्हशी घ्यायचा असेल तर 3 लाख ते 6 लाख रुपयापर्यंत तुम्हाला खर्च येऊ शकतो. गोटा शेड बांधकाम करायचं असेल तर साधारणतः 50,000 ते 1.5 लाख रुपयापर्यंत खर्च येईल आणि खाद्य देखभाल याचा महिन्याचा विचार केला तर 3,000 ते 6,000 रुपये खर्च तुम्हाला येऊ शकतो. आता 5 म्हशी म्हणजेच 1.5 लाख ते 30 लाखापर्यंत इतर हा खर्च तुम्हाला येऊ शकतो. तर औषधी, पाणी, वीज याचा तिन्हीचा खर्च जर केला तर 10,000 ते 20,000 पर्यंत तुम्हाला खर्च येईल. आता एकूण सुरुवातीचा खर्च हा 4 लाख ते 8 लाख हा लहान स्तरावर असू शकतो. आता शासनाची जी योजना आहेत याचं जे अनुदान आहेत हे आपण पाहूया. तर महाराष्ट्रात म्हैस पालनासाठी काही महत्वाच्या योजना आहेत ज्या राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने सुरू केलेल्या आहेत. आता यासाठी ज्या उपलब्ध योजना आहेत ते म्हणजे पहिली राष्ट्रीय पशुधन अभियान NLM, यासाठी 25% ते 50% पर्यंत अनुदान दिलेलं आहे. SC आणि ST साठी जास्त याचा फायदा असणार आहे. दुसरं म्हणजे नाबार्ड बँक, या बँकेतून कर्ज जर तुम्ही घेतलं असेल तर 25% ते 33% पर्यंत तुम्हाला सबसिडी मिळेल. तिसरं म्हणजे मुख्यमंत्री पशुधन विकास योजना, ही योजना राज्य सरकारची असून म्हैस किंवा गाय खरेदीसाठी तुम्हाला मदत मिळते. तर आता अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे हे सुद्धा समजून घ्या. तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय बँक, SBI किंवा बँक ऑफ इंडिया किंवा महाराष्ट्र बँक किंवा CSC सेंटरवर जाऊन तुम्ही सुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकता. अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारात आहेत. तर आता कोणकोणती कागदपत्र लागतील, आधार कार्ड 7/12 उतारा, जमिनीची कागदपत्र, बँक पासबुक, फोटो आणि प्रोजेक्ट रिपोर्ट, उत्पन्न हा दाखला तुमचा असणं गरजेचं आहे. एक म्हैस दररोज 8 ते 12 लिटर दूध देत असते. तर दूध दर 40 किंवा 70 रुपयाचा जर धरला तर 5 म्हशीमधून महिन्याला तुम्हाला 50,000 ते 1 लाख रुपये त्या ठिकाणी मिळू शकतं. आता या योजनेचा निष्कर्ष हा सुद्धा आपण समजून घेऊया. तर शासनाची सबसिडी घेतली तर म्हैस पालन हा खूप फायदेशीर असणारा व्यवसाय आहे. तर तुम्हाला शासनाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येत असाल, तर तुम्ही ओपन किंवा मराठा कॅटेगरीमध्ये येत असाल तर अण्णासाहेब पाटील यांच्या मार्फत सुद्धा तुम्ही चांगला त्या ठिकाणी लोन घेऊन हा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता. किंवा NLM पशुधन विकास या कार्यालयामार्फत सुद्धा तुम्ही अनुदानासाठी या योजनेसाठी अर्ज करू शकता. तर अशा प्रकारे शेड बांधणीपासून तर म्हैस घेण्यापर्यंत, दुग्ध व्यवसायापासून तर शेड विक्रीपर्यंत अशा प्रकारे या ठिकाणी आपण माहिती पाहिलेली आहे. मित्रांनो, तुम्हालाही दुग्ध व्यवसाय सुरू करायचा असेल, तुम्हाला म्हैस पालन सुरू करायचं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा. आणि मित्रांनो, या संदर्भात अधिक माहिती तुम्हाला लागत असेल तर कमेंटमध्ये अधिक माहिती असा मेसेज टाईप करा. तुम्हाला अजून या संदर्भात भरपूर माहिती त्या ठिकाणी भेटून जाईल. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून घ्या.